राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा फ्रंटल सेलचे प्रभारी महाराष्ट्र राज्याचे युवकांचे आशास्थान रोहितदादा पवार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या आदिवासी विभागाच्या अंतर्गत आज आदिवासी दिनानिमित्त हा कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांनाच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके नेते पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। एक लढवय्या नेता जे आज आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व प्रदेश अध्यक्ष म्हणून करत आहेत असे शशिकांतजी शिंदे साहेब, एकदम सामान्य बॅकग्राऊंड पण लोकांच्या आशीर्वादाने, लोकांच्या विश्वासाने आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आज नाशिकचे खासदार बनलेले आहेत असे खासदार भास्करजी बगरे साहेब, माझे मित्र व नेहमी युवा असू द्या, महिला असू द्या, वडीलधारी असू द्या, आदिवासी समाजाचे व इतर समाजाचे नेहमी प्रश्न मांडणारे सुनीलजी पुसारा, राहायला कुठेही मिळालं, फिरायला कसंही जाता आलं तरी तिथं पोचायचं आणि प्रामाणिकपणे आदिवासी समाजाचे प्रश्न हे समजून घ्यायचे आणि समजून घेतल्यानंतर आमच्यापर्यंत आणि आदरणीय पवार साहेबांपर्यंत ते पोचवायचे आणि हे कार्य मनापासून करणारे प्रदेश अध्यक्ष आदिवासी विभाग जयवंतजी वानोळे, ऑफिस कसं चालतं, कसं चाललं पाहिजे आणि सर्व फ्रंटल सेल व इतर विभाग यांचं योग्य असं कोऑर्डिनेशन पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणारे रवींद्रजी पवार स्वतः संघर्ष करतात, रस्त्यावर उतरतात, नेहमी आदिवासी समाजाचे प्रश्न आपल्या संघटनेच्या माध्यमातून मांडणारे आणि आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे सतीश भाऊ पण्णाम, ज्यांनी प्रास्ताविक केलं आणि स्वतः डॉक्टरेट उच्च शिक्षित आहेत असे डॉक्टर चंद्रकांतजी बरेला, पंकज भाऊ ठाकरे, प्रशांत भाऊ असतील, गुरुनाथ भाऊ असतील, रवींद्र भाऊ वळवी असतील, किरणजी मोकाशी असतील, तसंच जितूभाऊ काळे असतील, उपस्थित असणारे सर्वच या सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इथं उपस्थित असणारे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, काल जागतिक आदिवासी दिन हा फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये आणि भारतात नव्हे तर अख्ख्या जगामध्ये काल साजरा झाला। आदिवासी दिनानिमित्त मी मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। त्याच्याचबरोबर झारखंडचे माजी मुख्यमंत्री शुभो सोरेन साहेब यांचं दुःखद निधन झालं आहे। मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, पार्टीच्या वतीने मी अर्पण करतो। आपण सर्वांनी बघितलं असेल की काल आपल्या राज्याचे जे आदिवासी मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कुठेही जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या नाहीत। सरकार आणि खास करून भाजपचे जे सर्व मंत्री आहेत त्यांनी कुठेही आदिवासी समाजाला, समाज बांधवांना जागतिक दिनानिमित्त कुठेही शुभेच्छा दिल्या नाहीत। त्याचं मुख्य कारण भाजपकडनं आणि RSS कडनं आदेश निघालाय की अनेक वर्षांपासून हा दिन जो साजरा केला जात असतो तो आपण अजिबात करायचा नाही। त्याच्यावर काल आम्ही जेव्हा नागपूरला गेलो होतो, अनेक वर्षांपासून प्रथा आहे तिथं हा दिन खूप मोठ्या ताकदीने साजरा केला जातो, पण काल त्यांना साधी परवानगी सुद्धा सरकारच्या माध्यमातून त्या कार्यक्रमासाठी दिली गेली नव्हती। कुठं ना कुठं तरी समाजामध्ये नाही तर आदिवासी समाजामध्ये सुद्धा पार्टीच्या माध्यमातून विभाजन करायचं आणि हा आदिवासी समाज एका दिनानिमित्त एकत्रित येतो, तो एकत्रित आला नाही पाहिजे। म्हणजे आजपर्यंत आदिवासी समाज हा आदिवासी म्हणून लढत होता, पण भाजपची रणनीती अशी आहे की आता आदिवासी समाजामध्ये भाजपचे आदिवासी वेगळे,
इतर विचाराचे वेगळे, असं कुठेतरी विभाजन केलं जातं. आणि मी तुम्हा सर्वांना सांगतो हे अतिशय घातक आहे. कारण की तुमची जी एकत्रित ताकद आहे ती खरी ताकद आहे. आणि फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्हाला जे विभाजलं जाते ते अजिबात तुम्ही होऊन दिलं नाही पाहिजे. याचं आपल्या सर्वांनी तिथं निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. काल अकोले हा जो तालुका आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, तुम्ही, मला माहित नाही तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला का नाही आला, सत्तेत असणारा एक आमदार आदिवासी दिनानिमित्त अजितदादांच्या पक्षाचा तो आमदार कार्यक्रम घेतो. त्यांनी कार्यक्रम घेण्यापेक्षा तिथं असणारा आदिवासी समाज एकत्रित येऊन स्वतः तिथं कार्यक्रम घेतला जातो. आणि तिथं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून लाठीचार्ज हा आदिवासी युवा बांधवांवर त्या ठिकाणी केला गेला. एक वडीलधारी होते व्यक्ती, त्यांना सुद्धा लाठीचार्ज पोलीस प्रशासनाने काल केला. याच्या आधी वारकरी संप्रदायावर केला, इतर समाजांच्या महिलांवर, युवांवर तिथं लाठीचार्ज केला गेला. आणि दुर्दैव असं काल आदिवासी दिनानिमित्त काल आदिवासी समाजावरच लाठीचार्ज हा होम मिनिस्ट्रीकडनं तिथं केला जात असेल तर ह्याच्यावरनं आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की या सरकारला या बाबतीत काय करायचं आहे. आणि समाजामध्ये आणि खास करून त्याच समाजामध्ये सुद्धा विभाजन झालं पाहिजे. आणि गर्दी जर काल होत असेल ती गर्दी होऊ नये असे आदेश कदाचित तिथं होम मंत्रालयाकडनं दिले गेले का काय असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. आदिवासी हे नाव कसं आलं, आधीपासून जे लोक तिथं वास करत आलेले आहेत, म्हणजे या भूमीवर जे आधीपासून म्हणजे फार अनेक शेकडो हजारो लाखो वर्षांपासून जे लोक इथं राहत आलेले त्यांना आदिवासी आपण समजतो आणि मानतो. आणि ते खरं आहे. पण तुम्ही बघा शब्दाचा खेळ कसा केला जातो. शेकडो वर्षांपासून आपण सर्वजण अभिमानाने सांगतो की आम्ही आदिवासी आहोत. पण RSS आणि भाजपने काय केलं तर एक नवीन शब्द काढला, तो आहे कुठला, वनवासी. म्हणजे वनात नाही तर तिथं जंगलात कुठून तरी बाहेर आले आणि आता जंगलात राहतात, ह्याला वनवासी म्हणतात. म्हणजे कुठं ना कुठे ते प्रयत्न असा केला जातोय ज्या भूमीवर तुम्ही राहता ती भूमी ही तुमची नाही, तुम्ही नंतरून तिथं आलेला आहात. तुम्ही म्हणाल ह्याचा काय फायदा. आता आदिवासी समाज ज्या ज्या भागामध्ये राहतो त्या त्या भागामध्ये डोंगर आहेत, बरोबर आहेत का नाही आहेत, मेजॉरिटी म्हणजे बहुतांश ठिकाणी आहेत. आता त्या डोंगरामध्ये काय दडले जमिनीखाली, काय दडले, खनिज दडले. सुरजागड माहिती आहे ना तुम्हाला. सुरजागड आणि ह्या भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लाखो करोडो रुपयाचं खनिज हे तिथं दडलेलं आहे. आता त्या जमिनीवर कोण राहतं, कोण राहतं. आता तुम्ही आदिवासी म्हणजे आधीपासून तिथं राहत असला, त्या जमिनीचे मालक तुम्ही असाल तर तुम्हाला हटवणं सोपं आहे का, नाही. मग तुम्हाला वनवासी म्हणायचं, हे बाहेरून आलेले आहे, टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्या भागातून बाहेर काढायचं. एखाद्या मोठ्या श्रीमंत व्यक्तीला, एखाद्या मोठ्या कंपनीला लाखो कोटी रुपयाचं काम तिथं दिलं जायचं आणि तुमच्या जमिनीच्या खालून जे खनिज जे ते बाहेर काढायचं आणि त्याच्यामध्ये नफाखोरी करायची. हा प्लॅन भाजपचा आहे, हे तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणून हा नावाचा बदल तिथं केला गेला. जन सुरक्षा कायदा आलेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बस सगळ्यात जास्त त्रास हा कम्युनिस्ट पक्षाचा, नाही तर कम्युनिस्ट विचाराच्या पक्षाचा या सरकारला जर कुठं होत असेल तर जिथं खनिज जे आहे तिथं, जिथं हे सुरजागड खान आहे तिथं हा त्रास तिथं होतो. पण त्रास का दिला जातो, कारण का काही कॉन्ट्रॅक्टरची लोक, काही नेते मंडळी जे आमच्या आदिवासी समाजाची लोक तिथं राहतात त्यांना बाहेर काढतात, त्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्या लोकांचा आवाज बनून तिथे असणारे जे कम्युनिस्ट पक्षाचे नाही तर कम्युनिस्ट संघटनेचे लोक नाही तर आदिवासी समाजाचे कुठल्याही पक्षाचे काही घेणं देणं नाही, फक्त आमच्या हक्कासाठी आम्ही लढतो म्हणून ते सगळे एकत्रित येतात. ती लोक एकत्रित येऊ नये, त्यांना नक्षलवादी ही उपमा देऊन त्यांना बाजूला काढलं जावं, त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावं आणि मग ते जेलमध्ये गेल्यानंतर तुमचं जे खनिज आहे ते खनिज त्यांना काढता यावं, यासाठी हा जनसुरक्षा कायदा आलाय अशी लोकांमध्ये चर्चा आहे. म्हणजे तुम्हाला पकडायचं, तुम्हाला बाजूला काढायचं आणि तिथं जे काय मिळतंय त्यातून कुठेतरी नफाखोरी करायचं असा एक प्रयत्न तिथं असावा असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतंय. आता तुम्ही बघा हे काय करतात, वेगवेगळे कार्यक्रम घेतात. आता भगवान बिरसा मुंडांच्या जन्मदिवसानिमित्त
जनजातीय गौरव दिवस हा साजरा करणार आहेत असं ठरवलंय या सरकारच्या माध्यमातून, बरोबर का नाही? आता तुम्ही असे दिन जर साजरे करत असाल तर आम्ही स्वागत करतो. भगवान बिरसा मुंडांनी कमी वयामध्ये ब्रिटिश सारख्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात समाजासाठी तिथं लढा लढला आणि अवघ्या 24व्या वर्षी त्यांना तिथं प्राण द्यावं लागलं. पण कोणासाठी दिलं तर समाजासाठी दिलं, कोणासाठी दिलं तर सामान्य लोकांसाठी दिलं. आणि एवढी बलाढ्य शक्ती समोर असताना, बंदुक्या बॉम्ब त्यांच्या समोर असताना, फक्त लोकांच्या हिमतीवर हा भगवान बिरसा मुंडा हे त्या ठिकाणी लढत होते. याच्यातून आपण काहीतरी समजून घेतलं पाहिजे. आज समाजामध्ये वाढ निर्माण केला जात असेल, जर तोडीचं राजकारण केलं जात असेल तर त्या काळामध्ये कोण करत होतं तर ब्रिटिशर करत होते. आजच्या काळामध्ये कोण करतंय तर हे भाजपचे लोक तिथं करत आहेत. तर भगवान बिरसा मुंडांचा विचार हा आपल्या सर्वांच्या मनामध्ये, ध्यानामध्ये, रक्तामध्ये असेल तर भाजप जर तिथं आपल्यावर अन्याय करत असेल, आपल्याला जर विभाजन केलं जात असेल, तर आपण ज्याची मालकी आपली आहे ते तर आपल्या हातातून खेचून आणत असेल, तर मग आज भाजप कितीही बलाढ्य शक्ती समोर असली तरी त्याच्या विरोधात कोणाला लढायचंय? कोणाला लढायचंय? बर, मग त्यांची ताकद मोठी असेल, पैसा त्यांच्याकडे असेल, पोलीस प्रशासन असेल, तर आपल्याकडे काय? काय कॅडर, आपल्याकडे काय? संघटन. मगाशी काय म्हणलात? काय एकजुटीचा काय म्हणलं तुम्ही? नारा काय होता? परत एकदा जोरात म्हणा बरं. हे करण्याची वेळ आलेली आहे. नाही तर असं समजू नका नाशिकचे आदिवासी वेगळे, आमचे विदर्भातले वेगळे, बाकी इतर वेगळे, असं म्हणून चालणार नाही. जर कुठेही अन्याय झाला, जर नाशिकमध्ये अन्याय झाला तर नंदुरबारच्या लोकांनी सुद्धा नाशिकवाल्यांना पाठबळ दिलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. जर गडचिरोलीमध्ये अन्याय झाला तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे आदिवासी समाजाचे लोक आहेत, जे नेहमी हे अन्यायाच्या विरोधात त्या ठिकाणी लढतात, त्यांनी एकत्रित येण्याची जरूरत आहे. आणि तिथं आमच्यासारख्या लोकांची जर जरूरत लागली तर आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर असू, असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. अहो, हे असे गौरव दिवस करतात, ठीक आहे, अभिनंदन करू, स्वागत करू. पण मला तुम्ही सांगा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तुम्ही नियुक्ती दिली, आदर आहे आम्हाला, पण नियुक्ती दिली खरी, त्याचं तुम्ही भपकाबाजी केली. भाषणामध्ये म्हणता की बघा आम्ही काय संधी दिली. अरे पण संधी दिली असली तरी मान सन्मान तरी ठेवला पाहिजे का नाही ठेवला पाहिजे? पार्लमेंटचं जेव्हा उद्घाटन केलं जातं, लोकार्पण केलं जातं, तेव्हा या देशामध्ये सगळ्यात मोठं जर कोण असेल तर ते आहे आपले राष्ट्रपती. आहेत का नाही आहेत? मग राष्ट्रपती जर सगळ्यात महत्वपूर्ण असतील तर पार्लमेंटचे ते जे प्रमुख असतील तर त्यांना तिथं का बोलवलं नाही गेलं असा प्रश्न तिथं आम्हा सर्वांना वाटतो. प्रभू श्रीरामाचं मंदिर जेव्हा केलं गेलं तिथं सुद्धा त्यांना तिथं बोलवलं नव्हतं. मग अशा प्रकारे तुम्ही का भेदभाव करता? अशा प्रकारे तुम्ही फक्त त्यांचा वापर हा फक्त बातम्या होण्यासाठी, नाही तर आम्ही काहीतरी आदिवासी समाजासाठी केलं हे फक्त दाखवण्यासाठी तुम्ही करत असाल तर हे कुठं ना कुठेतरी आपण समजून घेऊन त्याचा विरोध तिथं करणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर काही ठराविक गोष्टी बोलेल. आदरणीय पवार साहेबांना आपल्या सर्वांना मार्गदर्शन करायचंय, पण फक्त एक तुम्ही काही गोष्टी समजून घ्यायच्या आम्हाला कळाल्या. तुमच्या सगळ्यांच्या वतीने पवार साहेब आणि शशिकांत शिंदे साहेबांना मी इथं सांगतोय, आणि त्या खऱ्या असतील तर नक्कीच तुम्ही त्याला पाठिंबा द्यावा असं मला वाटतं. जी जनसुनावणी केली जाते जिथं म्हणजे खास करून विदर्भाच्या भागामध्ये आणि जिथं या खाणी आहेत तिथं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि तिथल्या लोकांचं मत आहे की जनसुनावणी सुद्धा मॅनेज केली जाते, बरोबर का नाही? तिथं काही अधिकाऱ्यांच्या समोर बोलवलं जातं, धमक्या दिल्या जातात आणि जनसुनावणी तिथं मॅनेज केली जाते. आणि उद्या जाऊन आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये लक्ष द्यावं लागेल. आणि हे जे दलाल आहे, हस्तक आहेत, जे मध्ये मीडिएटर नाहीतर एक दलाल म्हणून तिथं काम करतात, याच्या विरोधात सुद्धा आपल्या सर्वांना एकत्रित येण्याची जरूरत आहे. जनसुरक्षा कायद्याबद्दल आपण बोललो. त्याच्याच बरोबर आज जर बघितलं राज्यात विविध शासकीय विभागामध्ये 10,000 पदे रिक्त आहेत. या सरकारला येत्या काळामध्ये आपण भाग पाडू की ही 10,000 पदं ही भरलीच गेली पाहिजे, आणि ते सुद्धा प्रॉपर प्रोसिजरच्या माध्यमातून, कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून नाही. कारण एखादं पद जर रिक्त राहिलं, प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जाता आणि तिथं अधिकारीच नसेल तर तुमचं काम होणार आहे का? त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही पदं रिक्त झाली नाही पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. त्याच्याच बरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की या विभागाला म्हणजे आदिवासी विभागाला एक वेगळं बजेट असावं.
यासाठी या देशामध्ये सगळ्यात पहिले प्रयत्न कुणी केले होते? कुणी केले होते? या देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये असा कुठलाही कायदा नव्हता, पण आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की आदिवासी समाजासाठी वेगळं बजेट तिथं केलं गेलं. काय प्रामाणिक प्रयत्न होता. कुपोषण मिटलं पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आपल्या वाड्या वस्तींवर जाण्यासाठी, तांड्यावर जाण्यासाठी रस्ते झाले पाहिजे, पाणी पोचलं पाहिजे, या हेतूतून आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये तो कायदा त्यानंतर आणला आणि त्यानंतर कुठेतरी आपल्याला निधी मिळायला लागला. पण आजची परिस्थिती काय आहे? आज हा जो निधी आपल्या सर्वांना मिळायला पाहिजे, तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, त्या माध्यमातून लोकांचं हित जपलं पाहिजे, तो निधी आज वळवला जातोय. आणि किती वळवला जातोय? तर महिन्याला 350 कोटी रुपये हे आपल्या विभागातले आपल्या विभागाच्या बाहेर तिथं काढले जातात. जेव्हा 350 कोटी हे महिन्याला काढले जातात, तर वर्षाला 4000 कोटी रुपये हे तुमच्या हक्काचे हे दुसऱ्या विभागात तिथं नेले जातात. आणि हे 4000 कोटी रुपये जर तुम्हाला दिले गेले असते तर आरोग्याची व्यवस्था चांगली करू शकलो असतो, शिक्षणाची व्यवस्था चांगली केलो असतो. काही जून महिन्यामध्ये एक महिलेचा व्हिडिओ तुम्ही बघितला का नाही बघितला? एका महिलेच्या पोटामध्ये दुखत होतं, गर्भवती होती, तिथं हॉस्पिटलमध्ये त्यांना जायचं होतं, प्रसूती करण्यासाठी हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचं होतं. 108 नंबरच्या ॲम्ब्युलन्सला फोन केला, ॲम्ब्युलन्स नाही आली. मग त्या महिलेला पोट दुखत असताना एका कुठल्या तरी गाडीत बसून वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, तरी त्याला न्याय देता आला नाही. आणि मग शेवटी काय झालं तर तिच्या पोटातलं लहान बाळ हे दुर्दैवाने मरण पावलं. आणि नंतर लगेचच त्या नवरा बायकोला काय करावं लागलं? परत जाताना सुद्धा ॲम्ब्युलन्स मिळाली नाही. एका साध्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते जे मेलेलं बाळ होतं ते साध्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्यांना घरी न्यावं लागलं. ही आजची परिस्थिती, ही आदिवासी समाजाची आजच्या काळामध्ये, आजच्या या सरकारच्या काळामध्ये परिस्थिती आहे. मग हे जे 4000 कोटी जे तुम्ही बाहेर नेता, तर ॲम्ब्युलन्ससाठी पैसा वापरा, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी पैसा वापरा, अशी आमच्या सगळ्यांची मागणी. अधिवेशनामध्ये शशिकांत शिंदे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, आम्ही सर्वजण आवाज साहेब तुमचा आवाज बनून त्या ठिकाणी या विषयासाठी लढलो. पण ह्या सरकारकडे आकडेवारी इतकी मोठी, इतके आमदार त्यांच्याकडे आहे, त्यांना काही याचं फडलं नाही. पण उद्या जाऊन जर तुम्ही ठरवलं की त्या भागामध्ये आंदोलन करायचं, 100 लोकांचं असू द्या तर 1000 लोकांचं असू द्या, आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर, तुमच्या पाठीशी त्या आंदोलनामध्ये तिथं आल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी सांगतो. दूध घोटाळा असू द्या, त्याच्याच बरोबर भोजन भत्ता, जो भोजन भत्ता हा जो गरीब मुलामुलींसाठी, आदिवासी मुलींसाठी दिला जातो, तोही गेले 6 महिने अजूनपर्यंत आलेला नाही. आणि महिलांचे जे हॉस्टेल्स आहेत, जिथं आदिवासी मुलींना ठेवलं जातं, तिथं सुद्धा दुर्दैवाने अन्याय केले जातात. हे आपण सर्वांनी अनेक वेळा बातमीच्या मदतीने तिथं बघितलेलं आहे. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर त्यांना कुठे एखादा राजकीय कार्यक्रम असेल तर तिथं बोलवलं जातं, टाळ्या वाजवण्यासाठी, गर्दी करण्यासाठी. हे अतिशय चुकीचं आहे. कारण या आदिवासी समाजाच्या मुलं मुली जेव्हा हॉस्टेलमध्ये, शाळेमध्ये जातात, त्यांची अपेक्षा एवढीच असते की त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, आणि चांगलं शिक्षण मिळाल्यानंतर ते कुठेतरी अधिकारी बनावे, आणि अधिकारी बनल्यानंतर त्या समाजाला न्याय मिळावा. पण तसं कुठेही त्या ठिकाणी होताना दिसत नाही. आम्ही एक विषय घेतला होता TRTIचा. ही स्वायत्त संस्था आहे, पण त्याला ज्या पद्धतीने निधी दिला पाहिजे तो निधी दिला जात नाही. आज या महाराष्ट्रामध्ये 1 कोटी आदिवासी समाज आहे. आता हे जे TRT आहे त्याला निधी या सरकारने किती दिला या वर्षी? 6 कोटी रुपये. किती समाज आहे? 1 कोटी. त्यातला आज जर बघितलं तर 30 ते 35 लाख मुलं आणि मुली हे 35 वयाच्या खाली आदिवासी समाजाचे. आणि त्या TRT विभागाच्या अंतर्गत त्याला किती प्रोव्हिजन आलं तर 6 कोटी रुपये. एखादा राजकीय कार्यक्रम घ्यायचा असेल तरी ते 15-15 कोटी रुपये एका कार्यक्रमाला खर्च करतात. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, आदिवासी समाजाच्या मुला मुलींसाठी शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाची ही जी संस्था आहे, त्याला 6 कोटी रुपये पुरेसे आहेत का? ह्याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे. आणि ही भूमिका त्या ठिकाणी आपण सर्वांनी घ्यायची जरूरत आहे असं मला तिथं वाटतं. आपल्या काळामध्ये अनेक योजना तिथं काढल्या गेल्या होत्या. 2011 साली आपल्या सरकारने माहेरघर योजना काढली, ही सरकारने तिथं बंद केली. त्याच्याच बरोबर अनेक विषय, अनेक मुद्दे हे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. कुपोषणावर लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि पवार साहेबांनी त्या काळामध्ये आणलेली जी योजना जे आहे त्याचा योग्य असा निधी हा वापरला गेला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर जाता जाता फक्त एवढंच सांगतो की पवार साहेबांनी पिचड साहेब असतील, बाबा आत्राम असतील, नरहरी झिरवळ असतील, यांच्यासारख्या नेत्यांना ताकद दिली. आज ते आपल्याबरोबर नाही आहेत, ते आपल्याला सोडून गेले.
पण तरी सुद्धा त्यांना ताकद दिली. पण ताकद कशासाठी दिली की त्यांच्या माध्यमातून तुमचा विकास व्हावा, तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळावं. पण ह्यातले काही लोक हे सोडून गेले असले तरी हे प्रामाणिक कार्यकर्ते जे आपल्या आदिवासी समाजाचे सुनील भाऊ असतील आणि हे सर्व जे आहेत ते आज आपल्या बरोबर आहे आणि त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे आपल्या सर्वांना तिथं उभं राहायचंय. अनेक मुद्दे आम्ही मांडू शकतो, पण आदरणीय पवार साहेबांचं भाषण हे आपल्या सर्वांना ऐकायचंय. त्यामुळे अशा प्रकारचा अन्याय जो तिथं केला जातो ह्याची नोंद तिथं आपण सर्वांनी समजून घ्यावी. आणि बिहारमध्ये जे इलेक्शन चाललंय, बिहारमध्ये 60 ते 65 लाख लोकांची नावं ही कमी करण्यात आली. त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही या भारताचे नागरिक आहात, याचे पुरावे तुम्ही द्या. बहुतांश लोकांकडे आज पुरावे काय आहेत तर आपलं वोटिंग आयडी आहे, वोटर कार्ड आहे. पण त्याच्यात तुम्ही अधिकचे पुरावे मागितले तर आम्हाला मिळू शकत नाही. तिथं 60 लाख लोकांना ते पुरावे देता आले नाही. शेकडो वर्ष ते बिहारमध्ये या देशामध्ये राहतात पण पुरावे न देता आले म्हणून त्यांचा अधिकार काढला. तो कुठला अधिकार काढला तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार होता तो 60-65 लोकांचा काढला. आम्हाला भीती वाटते ज्या पद्धतीने बिहारमध्ये या गोष्टी चालू आहेत तशाच जर महाराष्ट्रामध्ये केल्या गेल्या तर आदिवासी समाजाला कदाचित मतदानाचा अधिकार राहील का नाही असा सुद्धा प्रश्न आम्हाला तिथं वाटतो. कारण आपल्याकडे सुद्धा कदाचित ते पुरावे नसू शकतात. भटक्या जमाती आणि जाती जमाती त्यांच्याकडे सुद्धा ते नसू शकतात. त्यामुळे जेव्हा हा लढा या इलेक्शनचा असेल, मतदार यादीचा असेल, ईव्हीएम घोटाळ्याचा असेल, ह्याच्यामध्ये जेव्हा आपण लढू तेव्हा तुम्हाला सुद्धा एकत्रित येऊन जे इतर समाजाचे लोक आहेत, शेतकरी कष्टकरी आहेत, त्यांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना भक्कमपणे उभं राहावं लागेल. कारण जेव्हा माणुसकीचा लढा येतो तेव्हा जात धर्म बघितला जात नाही, तेव्हा फक्त माणुसकी बघितली जाते. त्यामुळे तुमचा जेव्हा लढा असेल इतर समाजाचे सर्व आपले कार्यकर्ते तुमच्याबरोबर भक्कमपणे राहतील आणि जेव्हा इतर विषयाचे लढा असेल तेव्हा तुम्हाला सुद्धा त्या लोकांच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. त्यामुळे आज जो हा कार्यक्रम इथं घेतला, अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथं घेतला, सर्व पदाधिकारी इथं आले. आम्ही समजू शकतो आज कदाचित 10 तारीख, काल 9 तारीख होते, आपापल्या गावामध्ये तालुक्यामध्ये तुम्ही हा आदिवासी दिन तिथं साजरा करत होता म्हणून तुम्हाला यायला थोडीशी अडचण आली. काही फोन आत्ता सुद्धा येतात, काही रेल्वेली पोहोचलेत, काही येत आहेत, पण तरी सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण इथे आलात त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या शशिकांत शिंदे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. मी फार वेळ